अभ्यासाचे महत्त्व हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. अभ्यास फार महत्त्वाचा असतो. अभ्यास, खरा अभ्यास, मनातून केलेला अभ्यास, ध्यानातून केलेला अभ्यास हा आपलं जीवन सुधारतो, आपलं जीवन रंगीन करतो, आपलं जीवन सुंदर करतो, आपलं जीवन मस्त मस्त करतो, आपलं जीवन छान छान करतो. म्हणून अभ्यास करणे गरजेचं आहे. अभ्यास करणं म्हणजे आपलं जीवन सुधारणे, आपली प्रगती करणे, आपला विकास करणे. म्हणून अभ्यास करणे गरजेचं आहे. कारण अभ्यासाने, अध्ययनाने आपला विकास होतो, आपली प्रगती होते, आपलं जीवन सुधारते, आपली सर्वांगीण प्रगती होते. म्हणून अभ्यास केला पाहिजे. ध्यानातून, मनातून अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाचे महत्त्व फार आहे, अगाध आहे, अपार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, अभ्यासाचा कंटाळा करू नका. अभ्यासाचा कंटाळा करसाल, आळस निष्काळजीपणा ठेवसाल, या नशिबावर विश्वास ठेवसाल तर तुम्हाला काही मिळणार नाही. तुमचं ध्येय, स्वप्न साध्य होणार नाही, तुमचा हेतू साध्य होणार नाही, तुमचा उद्देश चांगला होणार नाही आणि तुमचं जीवन सुंदर होणार नाही, रंगमय होणार नाही, भव्यदिव्य होणार नाही. म्हणून जीवन जर सुंदर करायचं असेल, जीवन जर रंगमय करायचं असेल, जीवन जर भव्यदिव्य करायचं असेल, जीवन जर छान छान करायचं असेल, जीवन जर टणटण बनवायचं असेल, दणदण बनवायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. कारण अभ्यासाशिवाय पर्याय नाही, अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही. जसे माणसाला हवेशिवाय पर्याय नाही, हवा पाहिजेच असते, श्वास घेण्यासाठी, जगण्यासाठी हवेची गरज असते, पाण्याची गरज असते. पाण्याशिवाय, हवेशिवाय मनुष्य राहू शकत नाही, जिवंत राहू शकत नाही, जीवन जगू शकत नाही. मनुष्य काय, कोणीच राहू शकत नाही. पशु असो, पक्षी असो, जीवजंतू असो, या पूर्ण सजीवसृष्टी पाण्याशिवाय राहू शकत नाही. सर्वांना पाणी हवे असते, सर्वांना हवेची आणि पाण्याची गरज असते. हवेशिवाय कुणीही फुलू शकत नाही, कुणीही जीवन चांगलं जगू शकत नाही, कुणीही सुंदर जीवन जगू शकत नाही. तसे अभ्यासाशिवाय कोणाची प्रगती होत नाही, कोणाचा विकास होत नाही. म्हणून अभ्यास करणे गरजेचं आहे, अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण अभ्यासच आपलं ध्येय ठरवतो, अभ्यासच आपलं स्वप्न रंगीन करतो, आपलं जीवन सुंदर करतो. अभ्यास फार महत्त्वाचा आहे. म्हणून अभ्यासाचे महत्त्व ओळखा, अभ्यासाचं महत्त्व जाणा. अभ्यास केला तरच तुमचं जीवन टिकेल, अभ्यास केला तरच तुमचं जीवन सुंदर होईल. म्हणून शिक्षण शिकला तर तुम्ही टिकू शकाल, वाचाल तर टिकाल, शिकाल तर टिकाल. म्हणून शिक्षण शिकणे गरजेचं आहे. कारण शिक्षणामुळेच प्रगती होते, शिक्षणामुळेच तुम्हाला चांगले काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय कळतं, शहाणपण येतं, समजदारपण येतं, कळतं, वळतं, समजतं. तुमचं अज्ञानी पण दूर होतं, तुमचं अज्ञान दूर होतं, तुमचं अंधकारमय दूर होतं, तुमची अंधश्रद्धाची माती होते आणि खुचट कल्पना, रूढी, परंपरा, मूर्ख कल्पना यांचा नायनाट होतो आणि तुम्हाला तुमचा विकास होतो, तुम्हाला यश मिळते, तुम्हाला भरगचं यश मिळते, तुम्हाला शहाणपण येते आणि तुमचं जीवन सुंदर सुंदर रंगमय होते. म्हणून शिक्षण शिकणे, या अभ्यास करणे आवश्यक आहे, गरजेचं आहे. कोणताही आहे असो, अभ्यास करावा लागतो. क्रिकेटचाही अभ्यास करावाच लागतो, तसेच प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. कोणताही असो, कोणतेही क्षेत्र असो, काहीही असो, सर्वांचा अभ्यास केल्याशिवाय, सर्वांचं नियोजन केल्याशिवाय तुम्हाला यश मिळत नाही, तुमचं जीवन सुखी होत नाही, आनंदी होत नाही. म्हणून अभ्यास करणे गरजेचं आहे. म्हणून अभ्यासाचं महत्त्व अपार आहे. म्हणून अभ्यास करा, अभ्यास करा, मन लावून, ध्यान लावून अभ्यास करा. जर तुम्ही मनावर घेतलं नाही, ध्यानावर घेतलं नाही, लक्षात घेतलं नाही, ध्यानात घेतलं नाही, अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं, अभ्यास केलाच नाही, खेळण्यात, फिरण्यात, हिंडण्यात, फिरण्यात, टाईमपास करण्यात, कोणाला बोलण्यात, गप्पा मारण्यात, मस्ती करण्यात, मौज करण्यात दिवस घालवले, या हसण्या खेळण्यात दिवस घालवले, या अभ्यासाला खेळ समजले, पोरखेळ समजले, शिक्षणाला पोरखेळ समजले, खेळ समजले, तर तुम्हाला पुढे खूप कठीण जीवन येईल. तुमचं जीवन अंधकारमय होऊन जाईल, कंगाल होऊन जाईल, नरक होऊन जाईल आणि तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. म्हणून
पश्चाताप होण्यापेक्षा, यापुढे वाईट कारणं घडण्यापेक्षा, या आपलं जीवन अंधकारमय कंगालमय बनण्यापेक्षा तुम्ही अभ्यास केलेला बरं. आता अभ्यास करायला तुम्हाला जड जाईल. अभ्यास करताना तुम्हाला झोप येईल. अभ्यास करताना तुम्हाला कंटाळा येईल. नको नकोसा वाटेल. केव्हा संपल हे अभ्यास असं तुम्हाला वाटेल. परंतु हा अभ्यासात तुमचं जीवन सुधारतो. हा अभ्यासात तुमचं जीवन रंगीन बनवतो. हा अभ्यासात तुम्हाला तुमचं ध्येय, तुमचं स्वप्न साकार करतो. म्हणून अभ्यासाचा कंटाळा करू नका. अभ्यास करताना नर्वसपणा, नाराजपणा नका ठेवू. जबरदस्तीने, बळजबरीने अभ्यास करू नका. तर आवडीने, गोडीने, मन प्रसन्नतेने, आनंदाने, मजेने अभ्यास करा. आवड ठेवून, गोडी ठेवून, इच्छा तयारी ठेवून, संयम सहनशीलता ठेवून, इच्छा तयारी ठेवून, स्वतःवर आत्मविश्वास ठेवून, धीर दिलासा धैर्य ठेवून, दूरदृष्टी ठेवून, चांगुलपणा ठेवून, उदात्त ध्येय ठेवून तुम्ही अभ्यास करा. आवडीने, गोडीने, मन प्रसन्नतेने, ध्यानाने, मनाने तुम्ही अभ्यास करा. अभ्यास करताना झोप येऊ नये. अभ्यास करताना कंटाळा वाटू नये, निरसपणा वाटू नये. यासाठी तुम्ही सतत अभ्यास करा. चांगला अभ्यास करा. शुद्ध मनातून, पवित्र मनातून, आवडीने गोडीने अभ्यास करा. तुम्हाला झोप येणार नाही. जर तुम्ही पक्का निश्चय केला, पक्का निर्धार केला, मनात घेतलं, ध्यानात घेतलं, लक्षात घेतलं, पक्क लक्षात घेतलं, पक्क लक्षात ठेवलं की मला अभ्यासाशिवाय पर्याय नाही, मला अभ्यास करावाच लागतो, कारण मला माझं जीवन सुधारायचं आहे, मला काहीतरी बनायचं आहे, मला काहीतरी बनवून दाखवायचं आहे, मला काहीतरी व्हायचं आहे, मला काहीतरी बनायचं आहे, माझी जिद्द आहे, मला माझ्याकडे चिकाटी आहे, मला आईवडिलांना काहीतरी करून दाखवायचं आहे, मला जगाला काहीतरी करून दाखवायचं आहे, मला एक मोठं व्हायचं आहे, मला नाव कमवायचं आहे, मला जगात नाव कमवायचं आहे, मला काहीतरी बनायचं आहे, माझं स्वप्न, माझं ध्येय मला साकार करायचं आहे, माझ्या आईवडिलांचं स्वप्न मला साकार करायचं आहे, मी स्वतः स्वावलंबी स्वाभिमानी बनणार आहे, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, मला आईवडिलांची संपत्ती नको, मी स्वतःच माझं अस्तित्व निर्माण करणार आहे, माझे अस्तित्व मला स्वतः निर्माण करायचं आहे, माझ्या मनाला जागा करायचं आहे, मला काहीतरी करून दाखवायचं आहे, मला काहीतरी मोठं करून दाखवायचं आहे. असं जर फार मोठं ध्येय स्वप्न ठेवलं, मनात घेतलं, ध्यानात घेतलं, तुम्हाला झोप येणार नाही, कंटाळा वाटणार नाही, निरसपणा वाटणार नाही, तुमचं मन जागे होईल, तुमची अस्मिता जागे होईल आणि तुम्ही अति चांगल्या प्रमाणात अभ्यास करसाल, सुंदररित्या अभ्यास करसाल, मनातून अभ्यास करता, ध्यानातून अभ्यास करसाल आणि तुम्हाला आवड निर्माण होईल, गोडी निर्माण होईल. फक्त तुमची इच्छा पाहिजे अभ्यास करण्याची, अभ्यास करण्याची तुमची तयारी पाहिजे, इच्छा पाहिजे. म्हणून आवड ठेवा, गोडी ठेवा, अभ्यासाची आवड ठेवा, गोडी ठेवा. आणि ही आवड तुम्हाला तुमच्या मनात तुम्हाला निर्माण करता येते. पक्का निश्चय निर्धार केला असेल, जिद्द पक्की असेल, चिकाटी पक्की असेल, ध्येय स्वप्न ठेवला असेल, उदात्त ध्येय ठेवला असेल, तर तुम्ही अभ्यास मनानेच करू शकता, मनानेच करता. तुम्हाला काळजी लागते, ध्यास लागतो, म्हणून ध्यास लागला पाहिजे, काळजी लागली पाहिजे, म्हणून अभ्यास केला पाहिजे. कारण अभ्यासातून तुमचं सर्व काही सिद्ध होईल, तुम्हाला अभ्यासानं सर्व काही मिळेल. अभ्यासामुळे तुमचे जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल, मजेदार होईल. म्हणून अभ्यास करणे गरजेचं आहे, अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण अभ्यासानेच तुम्हाला हवे ते मिळते, पाहिजे ते मिळते. म्हणून अभ्यास करा आणि तुमचं जीवन सुंदर बनवा. अभ्यास करा आणि तुमचं जीवन रंगीन बनवा, छान बनवा, मजेदार बनवा. कारण अभ्यासाशिवाय काही नाही. अभ्यास केला तर तुमचं जीवन सुंदर होईल. म्हणून अभ्यास करा आणि आपलं जीवन सुंदर बनवा, आपलं जीवन रंगीत बनवा. म्हणून एक ध्येय ठेवा, एक स्वप्न ठेवा आणि मन लावून अभ्यास करा, तर तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल. म्हणून अभ्यासाचं महत्त्व जाणा, ओळखा. अभ्यास करताना एक नियोजन ठेवा, एक टाइम टेबल बनवा आणि एक उदात्त उच्च ध्येय ठेवा, आवड ठेवा, गोडी ठेवा, ध्यास ठेवा. तरच तुम्ही चांगल्या रीतीने अभ्यास करसाल. आणि तुम्ही जर अभ्यास चांगल्या रीतीने करू लागले, तुम्ही जर मनातून अभ्यास केला, ध्यानातून अभ्यास केला, लक्षपूर्वक अभ्यास केला, तर तुम्हाला ध्येय स्वप्न साकार होईल. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहाल, तुम्हाला कोणाची गरज पडणार नाही आणि स्वतःचं अस्तित्व तुम्ही निर्माण करसाल आणि स्वतः तुम्ही मोठे होसाल, तुम्ही नाव कमावसाल. म्हणून अभ्यास करा, अभ्यासाचं महत्त्व जाणा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विसरू नका. धन्यवाद.